मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 33 विमानतळाच्या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती जी बैठक झाली त्याला आम्ही सगळे होतो। आमच्या मिनिस्ट्रीमधले सगळे एआय चेअरमन असतील, डीजीसी असतील, हे सगळे वरिष्ठ लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी होते, राज्य सरकारचे अधिकारी होते। आणि देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक विमानतळाचे प्रश्न होते। काही ठिकाणी नाईट लँडिंगचा विषय होता, काही ठिकाणी धावपट्टीचा विस्तार होता, काही ठिकाणी नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधायची होती, काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, काही ठिकाणी उडान योजनेच्या माध्यमातून अधिक सेवांचं नियोजन करणं होतं। अशा अनेक विषयासंदर्भात बैठक झाली आणि त्यामध्ये पुरंदरचं विमानतळ हे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं एक उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने अनेक सूचना दिल्या। MIDCच्या माध्यमातून भूसंपादन केलं जाईल। देशामध्ये कुठेही नवीन विमानतळ व्हायचं असेल तर त्याच्यासाठीची जागा ही राज्य सरकारच देत असते आणि त्यानंतर विमानतळ मग AI बांधणारे काय MIDC बांधणारे किंवा MIDC बांधणारे हे नंतर होईल, पण आज भूसंपादन मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालू होईल। त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत। पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा विषय अनेक दिवस सुरू होता। आज त्या ठिकाणी OLS सर्वेला मान्यता मिळत नव्हती। माननीय राजनाथ सिंग साहेबांची मी स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी OLS सर्वेला मान्यता आपल्याला मिळाली। OLS सर्वे कंप्लीट झाला, ते कंपायलिंगचं काम सुरू आहे आणि प्रत्यक्षामध्ये पुढच्या 50 वर्षाचा विचार करता पुण्याच्या लोहगाव विमानतळामध्ये तातडीनं या भूसंपादनाचं काम केलं जाईल। राज्य सरकार याच्यामध्ये 60% रक्कम भूसंपादनासाठी उपलब्ध करून देईल। पुणे महापालिका 20% देईल। या ठिकाणी PCMC 10% देईल आणि PMRD 10% रक्कम भूसंपादनासाठी देतील आणि लवकरच पुढच्या दीड वर्षामध्ये पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचं काम सुद्धा पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे पुण्यात मोठ्या साईजची एअरक्राफ्ट येतील, विमानांची संख्या वाढेल आणि विदेशात सुद्धा जगभरामध्ये कुठेही जाण्यासाठी पुण्यामध्येच आपल्याला त्याची व्यवस्था होईल। मी आपल्याला हेच सांगेन की राज्यातल्या सर्वच विमानतळाच्या संदर्भात आमची आता ही भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या आंतरराज्य सुद्धा आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात आम्ही काम करतोय। नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा मार्च 2025 ला डोमेस्टिक सुरू होईल आणि एप्रिल 2025 ला आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमान सेवा सुरू होईल। त्यामुळे पुरंदर, नवी मुंबई आणि पुणे या तिन्ही विमानतळाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशा दृष्टीनं सगळी कार्यवाही सुरू आहे।